काय आहे सायबर सिक्युरिटी म्हणजे जर एखादा नवीन व्यक्ती येत आहे मार्केटमध्ये तर त्याला हा प्रश्न आहे म्हणजे शब्द ऐकलाय पण क्लिअर नाहीये काय सो काय आहे सायबर सिक्युरिटी. फर्स्ट ऑफ ऑल मी एक कन्सेप्ट क्लिअर करेन की सायबर सिक्युरिटी हे जे डोमेन आहे त्यात मोठं डोमेन आहे. त्यानंतर त्यामध्ये पार्ट्स पडतात. ओके मग हा इथिकल हॅकर आहे, त्यानंतर पेनिट्रेशन टेस्टिंग आहे, सायबर फॉरेन्सिक्स आहे. बर बर हे सगळे डोमेन्स आहेत त्यामध्ये. डोमेन्स त्याच्यामध्ये डोमेन्स डोमेन्स आहेत हा सब म्हणजे सायबर सिक्युरिटी एक आपण जर धरलं Main की एक domain रूफ आहे. आहे तुमचं हा. आणि त्याच्या अंडर हे सब ग्रुप्स Subdomains मध्ये आहेत. तुम्ही ते डिवाइड बर बर ठीक आहे. तर आता बऱ्याच वेळेला स्टुडंट्सना एक प्रश्न पडतो. हा आता हा प्रश्न मी स्वतःहून सांगतो की माझं बॅकग्राऊंड आहे मेकॅनिकल मधून, बर माझं बॅकग्राऊंड आहे इलेक्ट्रॉनिक्स मधून, बरोबर तर म्हणजे मी नॉन cyber आयटी security- नॉन non-IT आयटी background आहे. बॅकग्राऊंड हा माझं तर ते काय बोलतात की मी सायबर सिक्युरिटी करू शकतो का? बरोबर हा. तर याच्यासाठी माझा आन्सर असेल हो. कला आहे म्हणजे बीचा आयटीचा जोडून कुठलाही स्टुडंट जसा सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू शकतो तसं मला आज विचारायला तुला आवडेल की ह्याच्यामध्ये बीकॉम बीए किंवा प्लेन बीएससी वाला मुलगा पण करिअर करू शकतो का. स्टुडंट्स आहेत हा. जो की सिव्हिल इंजिनियर आहे, बर 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 मग तो पण करतोय करतो आणि ओके. प्लेसमेंट पण झालेलं आहे त्याचं. म्हणजे ही गोष्ट थोडंसं नमूद करून घ्यावी सगळ्यांनी की जसा आयटी वाला सायबर सिक्युरिटीमध्ये एंटर करू शकतो तसं नॉन आयटी बॅकग्राऊंड की ज्यांचं काही कम्प्युटरशी रिलेशन नाहीये नाही. तेही लोक तेही जर करू त्यांना आवड असेल त्यांना असं वाटत असेल की एक मला खूप उत्कृष्ट करिअर करायचं तर तोही क्राऊड ह्या मार्केटमध्ये एंटर करू शकतो. करू शकतो.